मांग की, क्या वजह है, किन मुद्दों का बताएंगे? मैंने अभी अभी सारी बातें कही ना। पिछले साल 1.5 साल से जो गुंडागर्दी चल रही है, खुलेआम हत्या हो रही है, पुलिस कुछ कर नहीं रही, और इसलिए नहीं कर रही क्योंकि उनके ऊपर एक प्रेशर है। जैसे कल परसों हमारे संजय राउत जी ने एक ट्वीट किया था, बेशर्म की बात है, ईडी हो, इनकम टैक्स, सीबीआई, उनके द्वारा खुलेआम धमकी दी जा रही है। जितने लोग हमारे हैं, वो चाहे वाइकर हो, संजय जी को भी कहा गया था, अनिल परब जी यहाँ बैठे हैं कि या तो आप भाजपा में आओ नहीं तो जेल में जाओ। और वहाँ भी अगर ना माने तो जैसे हमारे अभिषेक घोसाळकर जी गए, वैसे कुछ दिन पहले आपको याद होगा सुधीर मोरे, अचानक उनका देह त्या रेल्वेच्या रुळावरती सापडला, काही नाही, केस बंद। तसंच आता जिसने मारा और उसने खुदकुशी की, केस बंद हो जाएगी। लेकिन क्या इसके पीछे और किसी का हाथ था या नहीं था? और ये अभी अचानक इनकी हिम्मत इतनी कैसी बढ़ गई? ऐसे नहीं कि पहली बार महाराष्ट्र में लाइसेंस या वेपन लोगों के पास है, लेकिन कभी ऐसी बात हुई नहीं थी। और जिसके वेपन से हत्या हुई है, क्या सचमुच वो मॉरिस ने गोली चलाई थी या और किसी को सुपारी देकर उसकी वेपन से दोनों की हत्या की गई, इसका खुलासा होना चाहिए। या फडणवीस के बयान सुरक्षेचा प्रश्न पूर्ण ऐरणीवर येतोय आणि आपल्या पक्षातील प्रमुख नेत्यांच्या सुरक्षा देखील या सरकारने काढून नाही, तुम्ही बघा, मी कधी त्याच्याबद्दल हे केलेलं नाही आहे, आम्ही असहाय्यतेने कधीच गेलेलो नाही आहे। तुम्ही अगदी मातोश्रीवरची पण सुरक्षा बघताय, संजय राऊतना सुद्धा एक सुद्धा आता संरक्षक नाही आहे, अनिल परबांचं तुम्ही बघा, सगळीकडेच। म्हणजे हे ज्यांना द्यायला पाहिजे, जे न्यायासाठी लोकशाहीसाठी लढतायत, त्यांचं संरक्षण काढून हे गुंडांना संरक्षण देत आहेत। आणि अशी नावं मी घेऊ शकतो की किती गुंडांना, जे तुरुंगात होते त्यातनं बाहेर आलेल्यांना किती जणांना संरक्षण आहे, अगदी पोलीस संरक्षण आहे, हे सुद्धा तुम्ही चौकशी केली ते तुम्हालाही कळेल। गायकवाड यांनी गोळीबार केला, मात्र अद्यापही त्यांचा राजीनामा मागितला नाही, कोणी त्याच्यावरती भाष्य करत नाहीये। आता जर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असते तर त्यांनी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी धुमाकूळ घातला असता, त्यांनी धुमाकूळ घातला असता। म्हणजे गणपत गायकवाडांचा राजीनामा हा भागच वेगळा, पण गणपत गायकवाडांवरती गोळीबार करण्याची वेळ का आली ह्याचा तुम्ही काही विचार करणार आहात की नाही? गणपत गायकवाड जे बोलले की मेंढ्यांकडे त्यांचे करोडो रुपये आहेत, तिकडे ईडी जाणार आहे की नाही? हे करोडो रुपये कसले, कुठून आले, कोणाकडे दिले, हे खुलेआम दिसतंय। म्हणूनच म्हटलं की भाजपा में आओ, सब कुछ भूल जाओ, ये मोदी गारंटी है। माझं मत आहे की पहिलं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावा, आणि ती राष्ट्रपती राजवट सुद्धा जर पुन्हा हेच त्यांचेच कार्यकर्ते जर राज्यपाल म्हणून बसणार असतील, तर चंदीगडमध्ये जो प्रकार झाला की त्यांचाच कार्यकर्ता तिकडे निवडणूक अधिकारी म्हणून बसवला, आणि अगदी उघड हे आपले सरन्यायाधीश बोलले की हा लोकशाहीचा मुर्दा पडला आहे। तर माझं सरन्यायाधीशांना एक विनंती आहे की असे किती मुर्दे आपण बघत बसणार सगळे मिळून, त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा जे कोणी मुर्दे फरस आहेत त्यांना फासावरती लटकवा आणि लोकशाही वाचवा, देशाला वाचवा। एक हत्याकांड फडणवीस ने कहा कि कल को अगर कोई कुत्ता मेरे गाड़ी के नीचे आ जाएगा फिर भी ये लोग मेरा इस्तीफा मांगेंगे। नहीं, ये क्या कहूँ, कहने के लिए कुछ शब्द नहीं है। अगर उनके ऊपर जब कोई बीतेगी बात देवेंद्र फडणवीस जी के ऊपर, मैं नहीं चाहता कि उनके ऊपर ऐसी बात बीते, लेकिन अगर बीतेगी तो फिर उनकी भावना क्या होगी। और जो भी गृह मंत्री अपने राज्य में जनता का संरक्षण नहीं कर सकता, कुत्ता तो वफादार होता है, ये तो लोमड़ी के जैसे है, ये गृह मंत्री तो लोमड़ी के जैसे है। लोमड़ी का मतलब जानते हो आप? उद्धव जी, काल उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना असंही म्हटलंय की झालेला प्रकार हा अत्यंत गंभीर आहे, पण यामागची कारण ही शोधली गेली पाहिजेत। काही ओके, ठीक आहे, बरं, मग तसंच मग गणपत प्रकरणातही जमिनीचे व्यवहार होते, राजकीय स्पर्धा होती, आणि या प्रकरणातही राजकीय स्पर्धा आणि काही व्यवहार आहेत असेही दिसून येते किंवा अशी चर्चा आहे। हे साफ झूट आहे, आणि मी पुन्हा सांगतो, यांची बेबंदशाही आहे। एक तर यांना हा कारभार झेपत नाही आहे, जमत नाही आहे। अभिषेक घोसाळकर आणि तो जो कोण तथाकथित गुंड, याचा सत्कार कोश्यारी राज्यपाल असताना तो फोटो आहे, त्यांच्या आजूबाजूला कोण होते ते बघितल्यानंतर फडणवीसांची भूमिका मी समजू शकतो की त्यांनी अशीच भूमिका घेणं गरजेचं आहे, कारण त्या फोटो पुरेचा बोल काय, तो तुमच्याकडे फोटो आला नसेल, तो फोटो आम्ही तुम्हाला देऊ, अगदी मोठ्या सन्मानपूर्वक त्या मॉरिसचा सत्कार होतोय आणि बाजूला कोण उभा आहे ते बघा, आणि ते बघितल्यानंतर फडणवीसांची भूमिका उलटं मग मॉरिस आणि त्यांचे काही धागेदोरे होते का
हे आता बघण्याची गरज आहे. पण अभिषेक घोसाळकर आणि त्यांची अशी कोणतीही दुश्मनी नव्हती, वाद नव्हता. निवडणुकीला उभं कोणी राहू शकतं, अपक्ष पण राहतात. पण खून केल्यानंतर आत्महत्या का झाली? जर सुडाची भावना असेल तर एखादा माणूस का म्हणतो, कधी एखादा माणूस टोकाची भूमिका का घेतो, खून करण्यापर्यंत का जातो? एक तू तरी राहशील तर मी तर राहील. पण त्याची हत्या होते आणि स्वतःही आत्महत्या करतोय. मग नेमका याच्यात काय काळबेर आहे? आणि उलट एकच मिनिट, मग तो जो फोटो आहे कोश्यारी त्या मॉरिसचा सत्कार करतात, त्या फोटोत असणाऱ्या सगळ्यांच्या याच्याशी काही धागेदोरे आहेत का ते पण बघा. असीम सरोदी की गाड़ी पर हमला हुआ, क्या आपकी उनसे बातचीत हो? नहीं काय हिंदी में जानना चाहेंगे, लोकसभा चुनाव की लगातार बात हो रही है। अमित शाह द्वारा ये कहा गया है कि ये चुनाव इंडिया बनाम एनडीए का नहीं होने वाला है। क्या 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 अमित शाह का बयान है कि चुनाव एनडीए बनाम इंडिया वर्सेस बिल्कुल नहीं है, ये आतंकवाद के साथ नहीं बिल्कुल बराबर है उनका कहना बराबर है. ये तानाशाही के खिलाफ लोकशाही, ऐसा ही चुनाव है. तानाशाही हटाओ, देश को बचाओ. बिल्कुल सही कहा उन्होंने. अभी अभी कुछ लोग सुधर रहे हैं, उनमें से शायद एक है ये है. गोळीबाराच्या घटनेमध्ये दुसरा कोणीतरी मुख्य सूत्रधार आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? असू शकतो. कारण ही केस वाटते तेवढी सोपी दिसत नाही आहे की नुसतं त्यांनी गोळ्या घातल्या आणि स्वतःला गोळी घालून घेतली, हे एवढं काही सोपं नाही आहे. कारण जवळून जर का त्याला गोळी घातली जाऊ शकते. जे अगदी सुपारी किलर असतात ते जवळनंच गोळ्या घालतात. तसं त्याला मॉरिसला घातली असेल कोणीतरी. विरोधी पक्ष नेत्यांनी आरोप केलेला आहे, फुटेज बाहेर आलं. तुमची मागणी आहे का या प्रकरणातलं सीसीटीव्ही फुटेज? ते आलं ना थोडंसं बाहेर, पण त्याच्यामध्ये ते पूर्ण नाही आलेलं. गणपत गायकवाडच्या याच्यामध्ये कोणी तुम्ही मागितलेलं का फुटेज? नव्हतं. आमचं निवडणुकीच्या वेळेचं अंतर्गत निवडणुका झाल्या त्याचं फुटेज कोणी मागितलं नव्हतं, तरीसुद्धा यांनी निकाल दिला. मग हे फुटेज आम्हाला बाहेर काढावं लागलं. हे काही तासामध्ये हे फुटेज बाहेर आलं, कारण ते त्यांच्या सोयीचं होतं. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण फुटेजमध्ये मॉरिस त्यांना गोळी घालताना असं फुटेज नाही आहे. गोळ्या जात्या तो अभिषेक बिचारा जखमी होऊन पडलाय हे कळते. आणि मॉरिस आत्महत्या करतानाचं फुटेज आहे का? मला असेल नाही मॉरिस आत्महत्या करतानाचं फुटेज असेल तर ते यावं, म्हणजे याच्यावरती काय तो निकाल लगेल. विरोधी पक्षांनी आरोप केलेला आहे पक्षनेत्यांनी की जे प्रवक्ते आहेत ते प्रवक्ते या हत्येच्या मागे असण्याची शक्यता आहे. मला नाही पुरुष असेल किंवा महिला, मला नाही माहित. त्यांनी संजय राऊत वारंवार एक्सपोज करत असंख्य असं गुंडांचे फोटो आज पण दिले त्यांनी टाकत आहे, मात्र त्यांच्यावर अजून कारवाई का होत नाही? कारवाई कारण ही कोणाची गॅरंटी तुम्हाला कळले? गुंडगिरी करा, काही करा, आम्हाला 400 पार व्हायचे. 400 पार करणारे तुम्ही जरी खुनी बलात्कारी असलात तरी आम्हाला चालेल, पण आम्हाला 400 पार करा, नैया हमारी पार कर दो, ये मेरी गॅरंटी आहे. कुछ नाही होगा. या ज्या घटना घडतात अलीकडच्या काळात गुंडांना बहुतांश राजकीय पक्षांकडून जो राजाश्रय मिळतोय तो कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटत नाही? असू शकेल, परंतु जे गुंड जे आहेत ते कोणाच्याही पक्षात असोत त्यांना राजाश्रय मिळता कामा नये. आणि जर त्यांना राजाश्रय जर का एवढी वर्ष झाल्यानंतर अचानक या गुंडाने एवढी हिंमत कशी आली? राजाश्रय मिळणं हा एक भाग झाला आणि हिंमत मिळणं हा अधिक एक वेगळा भाग झाला. यांना एवढी मस्ती कशी आली की काही जरी केले, खून पाडले तरी आमचं काहीच बिघडू शकत नाही, ही गॅरंटी त्यांना कोणी दिली? मुख्यमंत्री ट्विट करत त्याला प्रत्युत्तर देतात, मात्र आता काय तुम्ही त्याच्यावरती भाष्य केल्यावर मुख्यमंत्री ट्विट करत किंवा बाईट देऊन त्यांना ट्विट शिवाय दुसरं येतच नाहीये. ते ते बोलू शकत नाही आणि त्यांना ट्विट करण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही. त्यांच्याकडे जेव्हा मजकूर लिहून येतो तेव्हाच ते बोलू शकतात किंवा काहीतरी ट्विट करू शकतात. पण जोपर्यंत त्यांच्याकडे मजकूर येत नाही तोपर्यंत काही बोलू मी आता ऐका एकच मिनिट. अरे जरा एकच मिनिट. मी फक्त भारतरत्नबद्दल एवढंच बोलेन की स्वामीनाथन यांना जो भारतरत्न दिलेला आहे याचा अर्थ मी असा लावतो, जर सरकारमध्ये हिंमत असेल तर स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी त्यांनी करावी. धन्यवाद. सीएम फर्नीचर नांदेड़ लाए हैं आपके लिए शादियों में दिए जाने वाले फर्नीचर खास होलसेल दामों में।
और डिस्काउंट के साथ मजबूत और खूबसूरत लेटेस्ट डिज़ाइन वाले बेडरूम सेट सागवान और वुड बेस मटेरियल में दस्तयाब है। इसी के साथ सोफ़ा सेट, डाइनिंग टेबल, गोदरेज अलमारी, ऑफिस चेयर, ऑफिस टेबल वाजबी दामों में दस्तयाब है। एक बार ज़रूर तशरीफ़ लाएँ। हमारा पता है सीएम फर्नीचर एंड होम अप्लाइंसेस, फेमस फंक्शन हॉल के पास, इलाही मस्जिद के सामने, माल टेकरी, देगलूर नाका रोड, नांदेड़। मोबाइल नंबर 9923106277।